इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 31 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सखोल स्वच्छता मोहीम राबवण्याबाबत ऑनलाईन बैठकीत सर्व पालिका अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने काल आयुक्त यांनी आज सकाळी 11:30 वाजता सर्व विभाग प्रमुख यांची महासभागृह हॉल येथे बैठक आयोजित करून सर्व विभाग प्रमुख यांना सखोल स्वच्छता मोहीम संपूर्ण शहरात राबवण्याबाबत अनेक सूचना देण्यात आल्या होत्या। त्यामुळे आज स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आज उल्हासनगर शहरात पालिकेकडून डीप क्लीनिंग करण्यात आली। डीप क्लीनिंग करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे शहरातील रस्ते नाले हे साफ करत, प्लास्टिक उचलून हे सर्व स्वच्छ करत शहरातील कानकोपरा स्वच्छ करण्यावर राहणार आहे। आयुक्त अजित शेख यांनी नागरिक, NGO, पॉलिटिकल व्यक्ती यांना शहर स्वच्छ करण्यासाठी डीप क्लीनिंग या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। यावेळी आयुक्त अजित शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, आमदार कुमार आयलानी, उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव, किरण भिल्लारे, शरद देशमुख, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, गणेश शिंपी, परमेश्वर बुडगे, सचिव प्राजक्ता कुलकर्णी, श्रद्धा बाविस्कर, नीलम बोडारे, विनोद केणे, एकनाथ पवार, अंकुश कदम, सामाजिक संस्था, पालिका सफाई कर्मचारी हे उपस्थित होते। शहरामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेक उपक्रम राबवत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवा दिवशी एक व्हिसी घेतली। आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये परवा दिवशी एक मोठा कार्यक्रम झाला आणि ज्यामध्ये डीप क्लीनिंग या पद्धतीनं साफसफाई करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशी सर्व महापालिकांचे आयुक्त, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, जिल्हा परिषदांचे सर्व जिल्हाधिकारी, सर्व डिव्हिजनल कमिशनर्स, नंतर सर्व आमदार महोदय, खासदार महोदय या सर्वांचं त्यांनी त्या दिवशी कार्यक्रमामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपल्या शहरामध्ये सुद्धा काल आम्ही याबाबत एक सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली। त्यानंतर माननीय आमदार महोदयांना आम्ही विनंती केली आणि बाकी जे NGOज आहेत किंवा जे विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आहेत, शहरातील राजकीय व्यक्ती आहेत, त्यांना आम्ही आवाहन केलं, विनंती केली आणि त्यानुसार आजपासून आपण ह्या डीप क्लीनिंग म्हणजे सखोल ज्याला आपण हे म्हणता येईल सखोल क्लीनिंग, तर तशा प्रकारचं ही आजपासून सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आपण पाहत आहात की शहरामधील माननीय आमदार महोदय या ठिकाणी पर्सनली आहेत, त्यानंतर विविध पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, NGOचे प्रतिनिधी आहेत, पॉलिटिकल पक्षांचे लोक आहेत, तसेच आत्ताच माननीय आपले कपिल पाटील साहेब जे केंद्रीय मंत्री महोदय आहे त्यांनी सुद्धा याची पाहणी करून ते गेलेले आहेत। तर अशा प्रकारचे आपण डीप क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे आपल्या शहरामध्ये आणि त्यामध्ये नागरिकांचाही आपल्याला प्रतिसाद मिळत आहे आणि यामध्ये डीप क्लिनिंगमध्ये अपेक्षित असं आहे की आपले रस्ते असतील, नाले असतील, गटर असतील, प्लास्टिक असतील, हे सर्व जे आहे जसं आपण आपल्या घरामध्ये अतिशय कानाकोपरा चांगला स्वच्छ करतो, संपूर्णपणे दक्षता घेऊन आपण हे सगळे साफसफाई करतो, तशा प्रकारची क्लिनिंग यामध्ये व्हावी असं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे, त्यांचे सूचना आहे, त्यानुसार आपण याला सुरुवात केलेली आहे। शहरातील जे समस्त नागरिक आहेत त्यांनाही सुद्धा मी नम्र आवाहन करतो, सगळ्या पॉलिटिकल पक्षाचे लोकांना आवाहन करतो, NGOजना आवाहन करतो, मीडियाला आवाहन करतो आणि शैक्षणिक इतर जे काही संस्था आहेत त्यांना सुद्धा शासकीय जे कार्यालय आहे त्यांना नम्र आवाहन करतो की कृपया आपण ह्या आपल्या परिसर स्वच्छ ठेवण्यामध्ये आपलं योगदान द्यावं आणि ही जी मोहीम आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग घेऊन आपलं शहर अधिक स्वच्छ करण्यामध्ये आपण सगळ्यांचा सहभाग यावा अशा प्रकारचं आवाहन। आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये आपण विविध विकास कामं राबवत आहोत। MMRTच्या माध्यमातून काही रस्ते आपण घेतलेले आहेत,
आपल्या महापालिकेच्या माध्यमातून काही निधी आपण देऊन रस्ते करत आहोत किंवा इतरही काही विकास काम आपण करत आहोत. मूलभूत योजना जी आहे, मूलभूत सेवा सुविधा योजना जी आहे, त्यामध्ये अनेक विकास कामं आपण सुरू केलेले आहे. आणि यामुळं किंवा आपण अमृतमधून ड्रेनेज लाईन टाकण्याचं सुद्धा काम सुरू केलेलं आहे. असे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती विकास कामांना सुरुवात झालेली आहे. हे विकास कामं करताना आपल्याला एक्सकेव्हेशन सुद्धा करावं लागतं, ट्रेंचिंग करावं लागतं आणि त्यामुळं धुळीचं प्रमाण वाढतं हे खरं आहे. परंतु परवा दिवशी मी आपल्या महापालिकेमध्ये एक MMRDA आणि महापालिकेचे सर्व अधिकारी वर्ग, ठेकेदार, कन्सल्टंट यांची एक बैठक घेतली. माननीय आमदार महोदयाने सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये अशा प्रकारची बैठक आयोजित केलेली होती आणि त्यामध्ये आम्ही ह्या सर्व यंत्रणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहे की एकतर हे कामं आपण फास्ट ट्रॅकवरती घ्या, ज्या काही अडचणी असेल ते अक्रॉस टेबल बसून त्या लवकरात लवकर त्याचा निराकरण करा आणि जे कामं चालू आहे त्या ठिकाणी पाण्याचा वापर करा, पाणी स्प्रे करा, म्हणजे ते धुळीचं प्रमाण कमी होईल. असे काही उपाययोजना आपण सुरू केलेल्या आहे. ज्या ठिकाणी बांधकामं केले जात आहेत, बिल्डिंगचे बांधकामं केले जात आहेत, त्या ठेकेदारांना सुद्धा, त्या बिल्डरना सुद्धा आम्ही नोटिसेस काढलेल्या आहेत की त्यांनी त्यांचा तो परिसर झाकून घ्यावा. जे मटेरियल वाहतूक केली जाते ती सुद्धा बंद गाड्यामधून वाहतूक करावी. असे काही सूचना आपण दिलेल्या आहे आणि त्यावरती आपण करत आहोत. मध्यंतरी हा प्रमाण बरंच वाढलेलं होतं, परंतु आपण पाहत आहात की ते प्रमाण काही प्रमाणामध्ये घटलेलं आहे आणि अजूनही आपण अजूनही हे याचं कमी प्रमाण आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आदरणीय चीफ मिनिस्टर श्री एकनाथराव शिंदे साहब ने जो पूरे महाराष्ट्र में सफाई अभियान की एक आह्वान किया है, आज हमारे कमिश्नर साहब उल्लासनगर के कॉरपोरेशन के डॉक्टर बाबा साहब प्रवेश द्वार से इस सफाई अभियान का शुरुआत की। जो डीप क्लीनिंग डिवाइडर रोड के दोनों बाजू, रोड के सेंटर में प्लस डिवाइडर्स, जो भी वहाँ पे मट्टी है, साफ सफाई है, चाहे उधर जो पेड़ पौधे लगे हैं जो सड़ गए हैं उसको नीट क्लीन करना, जो नालियां है, गटर है, उसको डीप क्लीनिंग करना, पूरे उल्लासनगर में ये आज से शुरुआत होगी। हर जगह पे, हर वार्ड में, हर पैनल में इसकी काम की सफाई की ये आज से शुरुआत हुई। मैं सभी शहरवासियों को आह्वान करूंगा कि आप भी अपने अपने परिषद में जहाँ पे भी कचरा ना हो, सफाई बरोबर से हो, आप कंप्लेंट भी कर सकते हैं, आप खुद काम भी कर सकते हैं और सबको साथ भी दे सकते हैं, चाहे जो पूर्व नगर सेवक है या कॉर्पोरेशन के स्टाफ है। मैं सभी को आह्वान करता हूं कि आप इसमें सहयोग दें। धन्यवाद। जय हिंद।